शुभ सकाळ शुभ सकाळ। आज आहे शनिवार आणि आज आपण ब्रेकफास्टला साबुदाणे वडे बनवणार आहोत। आता श्रावण सुरू झाला तर सगळ्यांना उपवासासाठी हा साबुदाणा वडा सगळ्यात बेस्ट। त्यासाठी आज अस्मिता डायरीज या YouTube चॅनल वरती तुमचं मनापासून अभिनंदन करते आणि आपण साबुदाणा वडाची रेसिपीज बघूया। रात्री भिजवून ठेवलेले साबुदाणे साहित्य आहेत: मिरचीचा ठेचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, साधा नमक, सेंधव नमक, एक लिंबू आणि जिरा पावडरची बारीक पेस्ट केलेली आहे। आणि तेल लागणार आहे आपल्याला क्लीन करायला आणि बॉईल केलेले बटाटे बघा मी अशी करून ते थंड करायला ठेवलेले आहेत। आता आपण साबुदाणा ह्याच्यामध्ये साबुदाणा घेतले, त्याच्यानंतर आणि शेंगदाण्याचा कूट, साबुदाणा ह्याच्यात टाकलेला आहे, शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, एक लिंबू पिळून घेतलेला आहे, काळं नमक, साधं नमक आणि जिरा पावडर घेतलेली आहे आणि पोटॅटो 3 मॅश करून घेतले आणि हा मिश्रण एकदम असं बारीक मिक्स करायचं, जसं आपण चपातीचं पीठ मिक्स करतो ना तसं, आणि त्याला 5 ते 10 मिनिटं रेस्ट करायचं। हे असं करून झाले की एकजीव होतो आणि प्रत्येक इंग्रेडिएंट एकमेकांना मिक्स होतात। मग असं आपण त्या हाताला दोन्ही साईडला तेल लावून घ्यायचं म्हणजे ते चिकटत नाही। छोटे छोटे गोळे बनवून सर्कल पाहिजे असेल तर सर्कल मध्ये करू शकता, नाही तर असे थोडेसे बटाटा वड्यासारखे प्रेस केले की असे वडे तयार होतात। हे आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ। आपल्याला अति मोठे पण नाही करायचे आणि स्मॉलही नाही, मीडियम साईजचे करायचे, जेणेकरून ते फुगतील जातील आणि व्यवस्थित होतील। हे बघा असं मी करते। सुरुवातीला मी 3च करते। हे बघा किती छान झाले। आणि आता आपण एका साईडला गरम कढई ठेवले, त्याच्यामध्ये तेल ठेवलंय आणि आपण याच्यामध्ये सोडूया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, सोडायचं। तुम्ही बघू शकता हे बघा किती छान बबल्स त्यांना येत आहेत आणि ती क्रिस्पी होतात। आता ह्याच्यावरती आपण एका हाताने पलटी करूया, जास्त नाही सोडायचे म्हणजे ते फुगत नाही। किती छान दिसत आहे। हे बघा आता आपले वडे क्रिस्पी झालेत आणि थोडेसे ब्राऊन कलर देखील आलेला आहे। बघू शकता तुम्ही कसे फ्राय झालेत, अलगद तेलात तरंगतात आणि आपण हे हाताचे काढून नितळवून घेऊ आणि दुसरे वडे सोडूया। हे बघा अलगद झाले। हे बघा आपले साबुदाणा वडे ग्रीन चटणी बरोबर रेडी आहेत।